निफाड तालुक्यातील उगाव या ठिकाणी 30 वर्षीय शादाब रज्जाक तांबोळी याच्या खुनाच्या थरारक प्रकरणाचा उलगडा नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हा शाखेनं केला असून या प्रकरणामध्ये मयताची पत्नी, तिचा प्रियकर, मेहुणा आणि इतर साथीदारांसह एकूण 7 जणांना अटक करण्यात आली आहे. अनैतिक संबंधामधून पती अडसर ठरत असल्यानं पत्नीने प्रियकर आणि भावाच्या मदतीनं कट रचत शादाब तांबोळी यांची थंड डोक्यानं हत्या केल्याचं तपासात समोर आलं आहे. 18 फेब्रुवारी 2026ला उगाव या ठिकाणी शादाब रज्जाक तांबोळी हे बेपत्ता झाल्याची तक्रार निफाड पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती. त्यानंतर 22 फेब्रुवारीला चांदवड तालुक्यातील परसूल शिवारातील परसुली चिंचोली नदीच्या पुलाखाली पाण्यामध्ये एकाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे दोन्ही हात नायलॉनच्या दोरीनं बांधलेले होते, तोंड कपड्यानं आवळलेलं होतं आणि कमरेला आणि मांडीला डंबेल्स बार बांधून मृतदेह नदीत फेकण्यात आल्याचं धक्कादायक दृश्य समोर आलं. तपासामध्ये हा मृतदेह उगाव येथील बेपत्ता युवक शादाब तांबोळी यांचाच असल्याचं निष्पन्न झालं. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखा चांदवड आणि निफाड पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईनं पाहणी करून तांत्रिक आणि भौतिक पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. या तपासामध्ये ऋषभ मनोज वर्मा राहणार चांदवड रोड मनमाड, शाहरुख शफीक शेख राहणार मालेगाव नाका मनमाड, युवराज विजय थोरात राहणार भीमनगर मालेगाव, सलीम साबिर शेख राहणार आझाद नगर मालेगाव, आर्यन सुंदर जिनवाल राहणार भीमनगर मालेगाव, शेख एजाज शेख रियाज राहणार आंबेडकर नगर मनमाड, त्याचबरोबर मुस्कान शादाब तांबोळी राहणार उगाव तालुका निफाड यांना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान उघडकीस आलेले आहे की आरोपी ऋषभ मनोज वर्मा याचे मयताची पत्नी मुस्कान तांबोळी हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. या दोघांना एकत्र लग्न करण्याचं असल्यानं पती शादाब तांबोळी अडसर ठरत होता. त्यामुळे ऋषभ वर्मा आणि मयताचा मेहुणा शाहरुख शेख यांनी इतर साथीदारांना सोबत घेत कट रचला. सोन्याच्या दागिन्यांचा व्यवहार असल्याचा बहाणा करून शादाब तांबोळी यांना मनमाड मालेगाव रोडवरील बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मवर बोलवण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांचे हातपाय नॉयलॉनच्या दोरीनं बांधून तोंड कपड्यानं आवळत त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेहाला डंबेल्स बार बांधून चांदवड निफाड मार्गावरील परसूल शिवारातील पुलाखाली नदीत फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यामध्ये कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या पथकाकडून सुरू आहे. या खुनाचा उलगडा करण्यास स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, पोलीस निरीक्षक कैलास वाघ, निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरव, त्याचबरोबर पोलीस अधीक्षक स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस हवालदार सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, हेमंत गिलबिले, श्रीकांत गारुंगे, ज्ञानेश्वर सानप, सचिन वराडे, विशाल गोसावी, संदीप राठोड, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे, प्रवीण गांगुर्डे, किशोर बोडके या पथकानं या खुन्याचा गुन्हा उघडकीस आणून कारवाई केली असून कर्मचाऱ्यांच्या पथकानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्याय, लासलगाव.